हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा विषय खूप खास आहे आणि स्पेशल आहे. म्हणजे माझ्या ताईंना, मैत्रिणींना हा खूप विषय छान आणि आनंद असा सगळ्यात काही खूप महत्त्वाच्या माहिती तुम्हाला मी देणार आहे आणि ते तुम्हाला खूप छान उपयोगी पडणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. म्हणजे माझ्या ताईंना, मैत्रिणींना हा खूप खूप महत्त्वाचाच विषय आहे की जेणेकरून 35च्या वरती, 35 पण नाही म्हटलं तरी चालेल, पण 40च्या वरती जेव्हा आपलं वाढतं वय होत जातं आणि जेव्हा 50 वय लागतं त्याच्यानंतर असं वाटतं की कुठेतरी चला आपलं वय होत चाललं आहे, आता आपण म्हातारे होत चाललो. पण मी सांगेल की हा विषय आणि हा विचार तुम्ही डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका. आपण किती वय वाढतोय आणि किती आपण आता म्हातारे होत चाललो आहोत, हा विषय आणि हा विचार करण्यापेक्षा तुम्ही किती तरुण दिसाल, तुम्ही किती छान दिसाल, आकर्षक वाटेल आणि आपण मेन म्हणजे आपण शरीराने, मनाने किती फिट असू, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळं काही महत्त्वाचं सांगणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. तर आता मी सकाळची सुरुवात झालेली आहे आणि मी व्यायाम करते, तुम्ही बघू शकता. तर असंच मला तुम्हाला सांगायचं आहे की आपलं वय वाढत जातं, त्याच्यानुसार पण आपण आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये रुटीनमध्ये चेंज केला पाहिजे, बदल घडवला पाहिजे. तर मी आता सकाळ सकाळ व्यायाम करते. बेसिक असे व्यायाम असतात की जेणेकरून आपल्याला शाळेमध्ये माहितीच झालेले असतात की हे एवढे एवढे व्यायाम केले तर आपल्या शरीरासाठी खूप छान असतात. तर जरुरी नाही की पूर्ण आपण व्यायाम केला पाहिजे किंवा सूर्यनमस्कार एक केला तरीसुद्धा चालतो. आणि बेसिक व्यायाम म्हणजे त्याच्यातलं आपल्याला सगळ्यांना शाळेमध्ये व्यायामचे प्रकार हे माहितीच आहे. ते सुद्धा सकाळी केलं तरी खूप अतिउत्तम आहे. तर पहिलं मी सांगेल की सकाळी व्यायाम करा. भले अर्धा तास 15-20 मिनटं करा, पण नक्की व्यायाम करा. हा खूप आपल्या शरीरासाठी उपयोगी असं हे आहे. तर आपले शरीर सुदृढ होतं, हाडे बळकट होतात आणि आपलं वाढत्या वयामध्ये आपलं शरीर आणि हाडे बळकट राहणं, खूप मजबूत राहणं हे जरुरीचं असतं. तर योगासनं करा. तुम्हाला योगासन येत असेल तर ते करा किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून तुम्ही बघू शकता. भरपूर अशा काही तर ते आपण करू शकतो, बघू शकतो. तर हे सगळं करा. व्यायाम झाल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नित्यनियमाने आपण सकाळी उठल्याबरोबर 2 ग्लास तरी कोमट पाणी प्यायला पाहिजे. कोमट पाणी नाही पिलं तरी चालेल, पण तुम्ही साधं पाणी किंवा थोडं गरम पाणी घ्या, त्याच्यामध्ये लिंबू टाकून तुम्ही पाणी प्या. तर मध टाका, तर खूप छान आहे ते पाणी. आपण सकाळी पिऊ शकतो किंवा दिवसभरामध्ये मग नंतर कोमट पाणी पिलं तरी चालतं. आता हे झालं आपल्या पाण्याचं, म्हणजे मी सांगते का, तर हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते की सकाळी उठल्याबरोबर लिंबू पाणी किंवा साधं कोमट पाणी तरी प्यायलाच हवं आणि ते सुद्धा आमाशापोटी घेतलं पाहिजे, कारण ते आपलं पचनशक्ती खूप सुधारते, दिवसभराची एनर्जी तर मिळतेच मिळते. आणि त्याचबरोबर हे लिंबू आणि मध कोमट पाण्यामध्ये घेतल्यामुळे आपल्या शरीराचं म्हणजे चरबी असते ना, ती निघून जाते, वितळते आणि वेट लॉससाठी खूप अतिउत्तम हा पर्याय आहे. आणि दुसरं म्हणजे पोट फुगलं असेल किंवा पोट सुटलं असेल तर ती खूप कमी पोट करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग होतो. पोट आतमध्ये जातं आणि आपलं शरीर छान मेंटेन करू शकतो, ठेवू शकतो. तर हे सगळ्या काही गोष्टी आपल्या हातात असतात. तर ही गोष्ट तुम्ही नक्की घ्या, करा, मी आवर्जून सांगते. तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या स्वतःची खूप काळजी घेणे. त्याच्यानंतर आता मी दिवसभरामध्ये तुम्हाला वेळ मिळेल ती कधीही करा, पण आठवड्यातून 1दा किंवा 2दा केलं तरीसुद्धा चालेल. तर असं छान बेसन, मध, दूध घेऊन मी असं फेस पॅक तयार केला आहे आणि ते चेहऱ्याला लावते. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तेज येतं आणि जो निस्तेज चेहरा झालेला असतो, काळवंडलेला असतो, वय होत असतं तर आपला चेहरा असं सुरकुत्या वगैरे पडलेल्या दिसतात. तर असं दिसू नये त्याच्यासाठी आपण नेहमीच वेळच्या वेळी काळजी घेतली तर अतिउत्तम असतं. तर त्यासाठी असं आठवड्यातून 1दा-2दा तुम्ही फेस पॅक नक्की लावा. आणि हाताने छान असं मॉलिश करते. थोडंसं अलगद हातानेच चांगलं चोळते, कारण त्याच्यामध्ये मध आहे आणि थोडीशी मलईसुद्धा आहे. तर ह्याच्यामुळे आपली चेहरा त्वचेला दिसतो,
ते खरंच तुम्ही पॅक तयार करा आणि लावा. त्याच्यामुळे आपल्या ना असं हलक्या हाताने मॉलिश करायचं, म्हणजे आपल्या ज्या नसा असतात त्या मोकळ्या होतात. तर हे 15 मिनटं ठेवायचं आहे आणि छान धुवायचं आहे. तर असा आठवड्यातून एकदा जरी लावलं ना तरी भरपूर आहे. तर आता हे झालंय, आता मी 15 मिनटं ठेवते आणि चेहरा छान फेस वॉश करून घेते. आपण जितकं छान राहू, चांगलं राहू ना, तितकंच आपण तरुण मनाने सुद्धा आणि शरीराने सुद्धा होतो. ते जरा छान वाटतं आणि फ्रेश फील होतं. तर प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगत असते की आपण स्वतःची काळजी घ्या, स्वतःकडे लक्ष द्या आणि त्याच्यामुळे आपण आपल्या घरातल्याच माणसाकडे लक्ष देतो ना, मुलाबाळांचं करतो, त्याच्यामुळे आपण आपल्या स्वतःकडे लक्ष कमी देतो आणि आपल्याला वेळ नसतो आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपल्याला कंटाळा आलेला असतो, कारण आपण घरातलं सगळं काम करून दमलेलो असतो. तर असं नका करू, स्वतःसाठी वेळ काढा, स्वतः छान तयार व्हा, छान आरशासमोर उभे राहा, आरशात बघा आणि प्राऊड फील करा स्वतःवर. तर आपण आपल्या छान दिसण्यासाठी, आकर्षक आणि सुंदर असं दिसण्यासाठी आपण आरशासमोर उभा राहून लिपस्टिक लावायची, छान असे केस विंचरा आणि कपडे छान घाला आणि खरंच आपल्याला बघा, तुम्ही आरशात बघून किती छान आपलं सुंदर असं फ्रेश फील होतं. तर आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा छान आपल्याला आवडतं असं म्युझिक, संगीत ऐका, जुनी गाणी म्हणा किंवा भक्तिगीतं म्हणा, अशी सकाळी लावून किंवा इतर वेळेस आपण रिकामे असेल त्यावेळेस नक्की ऐका. तर अशी छान छान गाणी आपण ऐकू शकतो. त्याच्यातून आपलं मनोरंजन करायला शिका. टी व्हीवर छान गाणी लावा, तर ते सुद्धा एक छान आपल्याला राहण्यामध्ये उत्साहही निर्माण होतं. कोणाला डान्सची आवड असते तर डान्स केल्याने सुद्धा आपल्या शरीराची चरबी कमी होत जाते. त्याच्यानंतर आता मी स्वतःला बघा, आता नेल पेंट लावते, तर तुम्ही म्हणताल हे काय दाखवते, पण खरंच ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाच्या आहे. जेव्हा हे आपण करतो ना, खूप छान वाटतं बघा तुम्ही. आणि खरंच आपण आपल्या स्वतःलाच बघा निरखून, किती आपण सुंदर मनाने सुद्धा आणि शरीराने सुद्धा छान आपण आहे. आणि बघा तुम्ही, हे केल्याने आपल्याला किती आनंद मिळतो. गोष्टी केल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो, त्या गोष्टी करायच्या आणि त्या गोष्टी आपण केल्यामुळेच आपलं मन तरुण राहतं, आपलं शरीर तरुण राहतं आणि छान असं आपलं दिवसेंदिवस आपण तरुण होत राहतो. त्याच्यामुळे वय किती होतंय आणि वय वाढत जातंय ह्याच्याकडे आपण न लक्ष देता आपण अजून लहान होत जातो. आणि छान आपण पॉझिटिव्ह विचार करायचा. पॉझिटिव्ह विचार केल्याने सुद्धा आपल्या मनामध्ये छान छान घडत जातं. चांगले विचार केल्यामुळे तेच सगळं घडतं आणि तुम्ही हे सगळं चांगला विचार करणं जरुरी आहे, पॉझिटिव्ह विचार करणं जरुरी आहे आणि तेच आपल्याला सगळं ते चेहऱ्यावर सुद्धा दिसत असतं. तर आपलं वय 40च्या पुढे झालं तर ह्याचा विचार न करता आपण किती छान तरुण राहू, आपण किती छान असं दिसू, हे आपण लक्षात आणलं पाहिजे आणि दिवसेंदिवस ह्याचा विचार करून आपण छान तरुण राहिलं पाहिजे, शिकलं पाहिजे. आणि तर खूप अशा ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत की त्या घेण्यासारख्या आहेत. आपण त्याचा आपण कधीच विचार करत नाही, तर ह्या गोष्टींचा विचार तुम्ही करा. बघा, नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह विचार केल्यामुळे पॉझिटिव्हच घडणार आणि घडतच असतं. तर छान सकाळ सकाळ व्यायाम करा, कुठलंही योगासन करा. सोपे असे व्यायामचे प्रकार आहेत जेणेकरून आपल्याला जमेल, तर ते शरीराची हालचाल होईल आणि सतत शरीराची हालचाल केल्यामुळे आपलं शरीरसुद्धा सुदृढ राहतं, छान राहतं. तर हे सुद्धा आपलं तरुण आपण राहण्यासाठी खूप उपयोगी अशी टिप्स आहे. दिवसभरामध्ये तुम्ही बॉटल भरून ठेवा आणि सतत पाणी पीत राहा. ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाणी पिल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक तजेलदार असा चेहरा दिसतो आणि खूप छान फील होतं. त्याच्यामुळे सतत पाणी पीत राहावं. तर हे एक जरुरी गोष्ट आहे. आणि आपण दिवसभरामध्ये सतत हालचाल केली पाहिजे. तसे आपण लादी पुसू किंवा कपडे धुवू, तर त्याच्यामुळे कसं आपली हालचाल होते शरीराची. आणि आता तसं नाही आहे. आता कोणाला कामातर्फे बाहेर जावं लागतं, ताईंना, मैत्रिणींना, तर घरामध्ये सगळ्या सुखसोयी असतात. पण ते पहिल्याच्या तुम्ही माणसं आणि स्त्रिया बघितल्या असतील, किती हालचाल होत होती, त्यांच्या अंगावरची इतकी हालचाल होत होती. तुम्ही हांडे भरून भरून ते पाणी आणत होते, कपडे धुवत होते. तर ह्याच्यामुळे त्यांचं शरीर खूप सुदृढ आहे अजूनपर्यंत आणि त्यांचं आयुष्यसुद्धा खूप चांगलं, जास्त आयुष्य जगतात ते. त्याच्यामुळे आपण कसं खाण्यापिण्यामध्ये लक्ष देत नाही, बाहेरच्या गोष्टी आणतो, बाहेरच्या गोष्टीमध्ये खाण्यामध्ये खूप आताच्या सगळ्यांना ते आवड आहे. तर ते जरा मागे ठेवा आणि आपलं छान हिरव्या पालेभाज्या खा, फळ फ्रूट खा.
तर हे खूप छान आहे आपल्या शरीरासाठी, तर ते खा. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरासाठी फायदा होतो. सकाळी पोटभर नाश्ता करा, दुपारी जेवा, पण संध्याकाळी तुम्ही थोडंसं कमी खावा. संध्याकाळी कमी खाल्लं ना तर ते खूप चांगलं असतं, पचन चांगलं होतं. आणि संध्याकाळी जास्त पोटभर जेवायचं नाही. सकाळी दुपारी तुम्ही जास्त पोटभर जेवू शकता, पण संध्याकाळी खूप कमी खा, हलका आहार घ्या. ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्या त्या वयानुसार आपण ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगेन की 40 ओलांडल्यानंतर आपलं आता वय होत गेलं आहे, ह्या गोष्टीचा विचार न करता आपण किती छान राहू, आपलं शरीर किती छान ठेवता येईल, आपण किती आतून आणि बाहेरून तरुण राहता येईल हे आपण शोधला पाहिजे. आपण आनंद शोधला पाहिजे. आणि आपण जे निगेटिव्ह वगैरे विचार करतो किंवा कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेतो तर ते सगळं आपल्या चेहऱ्यावर दिसून येतं. तर आपल्याला सुख दुःख हे सगळ्यांनाच आहे, सगळ्यांच्या वाटेला सुख दुःख असतं. पण जे काही टेन्शन असेल ते तुम्ही बाजूला ठेवा. त्याला खरंच आपल्या ह्याच्यामध्ये जागा देऊ नका. त्याला बाहेर ठेवा, बाजूला ठेवा. ह्या दुःखाला टेन्शनला बाजूला ठेवा आणि सगळं काही पॉझिटिव्ह आणि चांगलं आनंद जगा, आनंदी जगा. आणि आनंद जितका आपण आनंदी जगू तितका आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होईल. जितका आपण हसू त्याचा आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मनावर त्याचा परिणाम होईल. छान छान गाणी ऐका, छान तुम्हाला आवडत असेल तर डान्स करा, नाचा, हसा, खेळा. खूप छान छान असं लहान बना. आणि जितकं वय होत जातं त्याच्यामुळे आपण खरंच लहान झालं पाहिजे. आपण आपल्या आतमधल्या ज्या कला आहेत त्या बाहेर काढल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळेच आपण आनंदी होऊ आणि आपलं शरीरसुद्धा छान राहतं. सगळ्या बारीक सारीक गोष्टी वाटतात पण ह्या गोष्टी खूप छान हेल्पफुल आहे. आणि मला जे काही माहिती असतं ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते, सांगत असते. तर चला, कशा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या, हसत राहा, पॉझिटिव्ह राहा.